फाउंडेशन वचन आरोग्याचं, व्रत अंत्योदयाचं, वसा सेवेचा. श्रीयुत प्रदीपजी पेशकार यांच्या संकल्पनेतून आणि दूरदृष्टीतून साकार झालेली श्वास फाउंडेशन ही संस्था 7व्या वर्षात पदार्पण करते आहे. गोरगरीब, वंचित आणि गरजू कुटुंबांना आरोग्य सेवेचा आधार देत 2017 मध्ये सुरू झालेल्या श्वास फाउंडेशनचा आज वटवृक्ष झालेला आहे. फाउंडेशनचं कार्य आपणा सर्वांपर्यंत आता वेळोवेळी पोचतं आहे. आता 7 वर्ष झाली आहेत की या संस्थात्मक स्वरूप जेव्हापासून या कामाला दिलं त्यापासून वेगवेगळ्या घटकांमध्ये आरोग्यसेवा देण्याचं काम असेल किंवा सरकारी योजना ह्या थेट लाभार्थींपर्यंत पोहोचवण्याचं काम असेल, हे आपल्या श्वास फाउंडेशनच्या पूर्ण टीमच्या माध्यमातून अव्याहतपणे सुरू आहे. 60,000हून अधिक नागरिकांच्या जीवनामध्ये श्वास फाउंडेशनने विविध माध्यमातून सकारात्मक बदल घडवून आणलेला आहे. 2 फिरते दवाखाने, रुग्णवाहिका सेवा, 24हून अधिक वस्त्यांमध्ये जाऊन मोफत आरोग्य सेवा आणि औषधं पुरवणारी, तसंच श्वास कार्यालयामध्ये स्थायी ओपीडीच्या माध्यमातून केवळ 20 रुपयांमध्ये रुग्णांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी आणि औषधोपचार करणारी श्वास फाउंडेशन. असंख्य लाभार्थी हेच म्हणतात, श्वास फाउंडेशनच्या उंबऱ्याला लाभलं आहे साक्षात धन्वंतरीचं वरदान. कर्करोग मुक्त भारत हे भारताचे लाडके पंतप्रधान मोदीजींचं स्वप्न. नाशिकमध्ये हे स्वप्न प्रत्यक्षात साकारण्याचं शिवधनुष्य श्वास फाउंडेशनने लीलया उचललं आहे. 9 ते 14 वर्ष वयोगटातील तब्बल 10,000 मुलींना गर्भाशय मुख तसंच स्तनांचा कॅन्सर यापासून मुक्त करण्याचा संकल्प श्वास फाउंडेशनने महापारेषणच्या सहकार्याने केलेला आहे. नमस्कार, मी प्रशांत अरविंद चव्हाण. आज माझी मुलगी श्रेया प्रशांत चव्हाण हिला आज सर्वायकल कॅन्सरचा डोस श्वास फाउंडेशन माननीय श्री प्रदीपजी पेशकार यांच्या ऑफिसमध्ये आम्हाला आज पहिला ऑलरेडी घेतलेला होता, दुसरा डोस आज मिळाला. त्याच्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. मी श्वास फाउंडेशन व महापारेषण यांचा खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. 8,000 रुपये इतक्या किमतीचं एक HPV वॅक्सिन 1550 मुलींना दिलं गेलेलं आहे. भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि महापारेषण या कंपनीच्या माध्यमातून जी मदत मिळाली त्या मदतीच्या माध्यमातून आजपर्यंत आपण महाराष्ट्रात कुठेच नाही अशा पद्धतीचा पहिला हा उपक्रम आपण चालू केलेला आहे. माझी मुलगी गौरी राकेश अहिरे तिला आज दुसरा डोस HPVचा देण्यात आला आहे. तर डोस दिल्याबद्दल पेशकर साहेब तसेच महापारेषण यांचे खूप खूप आभार. 10,000 कुटुंबांना कोविड काळात दिला गेलेला आधार असो, 200हून अधिक आरोग्य तसंच रक्तदान शिबिरं, या प्रत्येक सेवा कार्यामागे समाजाचं सक्षमीकरण हे एकच ध्येय आणि वसा घेऊन श्वासची संपूर्ण टीम कार्य करीत आहे. नव्या तंत्रज्ञानाचा आधार घेत महात्मा फुले जन आरोग्य योजना, डिजिटल आरोग्य कार्ड, 65,000 पेक्षा जास्त आयुष्यमान कार्ड, आभा कार्ड, शासकीय योजनांची माहिती आणि लाभार्थ्यांकरता पाठपुरावा अशी अनेक कामं आजपर्यंत श्वास फाउंडेशनने पूर्णत्वास नेली आहेत. 7 वर्षांच्या सेवेचा हा प्रवास ही तर केवळ एक सुरुवात आहे. अजून हजारो गरजू नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांची सेवा करणं याकरिता विविध उपक्रम आगामी काळात श्वासतर्फे राबवले जाणार आहेत. प्रदीपजी पेशकार आणि संस्थेचे सचिव मकरंदजी वाघ यांच्या नेतृत्वाखाली संस्था यशस्वी मार्गक्रमण करते आहेच, पण त्याचबरोबर गरज आहे आपल्यासारख्या असंख्य हातांची, जे तन मन आणि धनानं पुढे येऊन श्वासागणिक आनंद देणाऱ्या माणसांना सदैव साथ देतील.